नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण यंत्रकुल रचनेचा अर्थ, व्याख्या तसेच यंत्रकुल रचनेच्या निवडीशी संबंधित घटक यांचा अभ्यास केला। त्याचबरोबर यंत्रकुल रचनेचे वर्गीकरण यांचाही अभ्यास केला आणि आज आपण यंत्रकुल रचनेचे फायदे बघणार आहोत। त्यानंतर यंत्रकुल रचनेचे तंत्रही बघणार आहोत। चला तर मग यंत्रकुल रचनेचे फायदे सुरुवातीला बघूया। मित्रांनो, जर यंत्रकुलाची रचना योग्य नसेल तर कारखान्यात काम करणारे कामगार आणि माल सामग्री हाताळणी यांच्यात वाढ होते। याचा परिणाम म्हणजे उत्पादनात कोणत्याही प्रकारचे मूल्यवर्धन न होता फक्त खर्च वाढतो। कधीकधी प्रत्यक्षात प्रक्रियेमध्ये त्रुटी असल्याने वस्तूच्या दर्जाची घसरण होऊन त्या वस्तूचे मूल्य कमी होऊ शकते। योग्य रचना नसल्याने मालाची नासधूस, मोडतोड, चोरी वगैरे प्रकार होऊन खर्च वाढतो। त्याचप्रमाणे कुशल मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रसामग्री तसेच पडून राहते किंवा अनावश्यक हालचालींमुळे त्यांचा योग्य वापर होत नाही। या सर्वांमुळे उत्पादन खर्च वाढतो। त्यामुळेच उत्कृष्ट यंत्रकुल रचना हा घटक उत्पादनामध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो। म्हणूनच आदर्श यंत्रकुल रचनेचे फायदे काय आहेत ते पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करूया। पहिला मुद्दा आहे तो म्हणजे नौभरण, वितरण आणि संग्रहण यासाठीचे फायदे। मित्रांनो, यंत्रकुल रचनेचे नौभरण, वितरण आणि यंत्र संग्रहण यासाठी काही फायदे दिलेले आहेत। त्यामध्ये पहिला फायदा आहे तो म्हणजे योग्य यंत्र रचनेमुळे वस्तूंची प्राप्ती, नौभरण आणि वितरण सहज शक्य होते। दुसरा फायदा आहे त्यामुळे पर्याप्त आणि सोयीची संग्रह सुविधा उपलब्ध होते। तसेच अधिकाधिक फायदा हा यंत्रकुल रचनेचा घेता येतो। त्यानंतर यंत्रकुल रचनेमुळे उत्पादनासाठी मदत होते। तसेच यंत्रकुल रचनेमुळे उत्पादन प्रवाह निश्चित केले जातात। त्यानंतर उत्पादनाचा कालावधी हा यंत्रकुल रचनेमुळे निश्चित करता येतो। तसेच कामाचे आणि निर्गमनाचे काम हे यंत्रकुल रचनेमुळे आपोआप होते। तसेच उत्पादन केंद्रे उभारता येतात। माल सामग्री हाताळणीमध्ये यंत्रकुल रचनेमुळे सुधारणा होते। त्यानंतर उत्पादन नियंत्रणासाठी लागणाऱ्या कागदपत्री कार्यात घट होते आणि कर्मचारी, यंत्रसामग्री आणि उपकरणे यांचा पुरेपूर उपयोग करून घेता येतो। यानंतर आता यंत्रकुल रचनेचे पर्यवेक्षणातील असलेले फायदे बघूया। यामध्ये पहिला फायदा आहे तो म्हणजे यंत्रकुल रचनेमुळे पर्यवेक्षणाचा बोजा कमी होतो। त्यानंतर पर्यवेक्षणात नियंत्रण निश्चित होते। तसेच यंत्रकुल रचनेमुळे पर्यवेक्षण खर्चात बचत होते। तसेच यंत्रकुल रचनेमुळे तपासणी खर्च देखील कमी होतो। यानंतर यंत्रकुल रचनेमुळे उत्पादनातील फायदे काय आहेत ते बघणार आहोत। त्यामध्ये पहिला फायदा आहे तो म्हणजे पुरवठ्याच्या खर्चात बचत होते। जतन किंवा परिपोषण खर्चात यंत्रकुल रचनेमुळे बचत होते। तसेच उपकरण किंवा साधने बदलण्याच्या खर्चात देखील यंत्रकुल रचनेमुळे बचत होते। त्यानंतर ऊर्जा आणि शक्तीमध्ये बचत होण्यास मदत होते। तसेच यंत्रकुल रचनेमुळे नासधूस टळते। उत्कृष्ट खर्च नियंत्रण शक्य होतो। उत्पादनाचा दर्जा वाढतो किंवा सुधारतो। यानंतर आता आपण यंत्रकुल रचनेचे उत्पादन चक्रात होणारे फायदे बघूया। मित्रांनो, यंत्रकुल रचनेचे उत्पादन चक्रात होणाऱ्या फायद्यांमध्ये पहिला फायदा आहे तो म्हणजे यंत्रकुल रचनेमुळे विविध कामाच्या केंद्रांमधील हालचाली सीमित करता येतात किंवा त्या होतात। तसेच उत्पादन चक्र कमी होते। त्यानंतर वस्तूंच्या प्रवासाची लांबी कमी होते। त्यानंतर यंत्रकुल रचनेचे कामगार खर्चातील फायदे बघूया। कामगार खर्चातील फायद्यांमध्ये पहिला फायदा आहे तो म्हणजे यंत्रकुल रचनेमुळे प्रत्येक कामगाराच्या दर ताशी कामात वाढ होते। त्यानंतर कामगारांच्या सेटअप वेळ कमी होतो। तसेच कामगारांची संख्या कमी लागते। त्यानंतर सामग्री हाताळणी क्रिया कमी होतात आणि मनुष्यबळाचा अधिकाधिक उपयोग हा यंत्रकुल रचनेमध्ये करून घेता येतो। यानंतर आता कामगारांना जसे फायदे होतात तसेच कामगार खर्चातील जसे फायदे होतात तसेच कामगारांनाही काही फायदे होतात। त्यामध्ये पहिला फायदा आहे तो म्हणजे कामगारांचे श्रम कमी होतात।
मित्रांनो, यंत्रकुल रचनेमुळे कामगारांचे श्रम कमी होतात, अपघातांचे प्रमाण कमी होते, तसेच विशेषीकरण प्रक्रिया वाढते. त्यानंतर उत्तम कर्मचारी सेवा सुविधा उपलब्ध होतात, तसेच अधिक उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतात. यानंतर आता आपण यंत्रकुल रचनेमुळे भांडवल व्यवस्थापनाला होणारे जे फायदे आहेत ते बघणार आहोत. यामध्ये पहिला फायदा आहे तो म्हणजे कायमस्वरूपी गुंतवणूक कमी लागते, तसेच उपकरणे आणि यंत्रे यांच्यातील गुंतवणूक कमी लागते. त्यानंतर यंत्रकुल रचनेमुळे विभागांचा योग्य तोल सांभाळला जातो, तसेच जागा वाया जात नाही. त्यानंतर यंत्रकुल रचनेमुळे तयार वस्तू आणि तयार होत असणाऱ्या वस्तू यांच्यातील मालसाठा कमी लागतो. यानंतर आता आपण यंत्रकुल रचनेचे तंत्र बघणार आहोत. यामध्ये विविध तंत्रे दिलेले आहेत. त्यामध्ये पहिलं तंत्र आहे ते म्हणजे तक्ते आणि आकृत्या. मित्रांनो, कामगारांना काम सुलभ वाटावे यासाठी उत्पादन विभागातील अभियंते उत्पादन प्रक्रिया आणि पद्धती यांचे विश्लेषण आणि सारांश दाखवणारे तक्ते आणि आकृत्या यांचा वापर करतात. त्यामध्ये काही गोष्टी समाविष्ट होतात. त्यामध्ये तक्ते आणि आकृत्यांमध्ये पहिला तक्ता आहे तो म्हणजे प्रक्रिया तक्ता. या तक्त्यात एकूण प्रक्रियेचे वेगवेगळ्या कार्यांमध्ये विभाजन केले जाते. एखाद्या उत्पादनातील अनेक सुटे भाग किंवा उपउत्पादने निरनिराळ्या विभागात तयार होतात. त्यांची जुळवणी कशी करावी यासाठी कामकाज प्रक्रिया तक्ता आवश्यक असतो. उत्पादन चक्रामध्ये सर्व कार्यांचा क्रम आणि प्रवाह या प्रवाहात दाखविला जातो. दुसरा तक्ता आहे तो म्हणजे प्रवाह प्रक्रिया तक्ता. मित्रांनो, कारखान्यात उत्पादन विभागात चालणाऱ्या सर्व प्रक्रिया या तक्त्यात आकृती काढून दाखविल्या जातात. अशा तक्त्यांमुळे काही प्रक्रिया वेळ पडल्यास गाळणे, प्रक्रियांची पुनर्रचना करणे, विभाजन करणे, सुलभीकरण करणे किंवा वेगवेगळ्या प्रक्रियांचे मिश्रण करणे शक्य होते. नवीन रचना केलेल्या उत्पादनासाठी एखादी प्रक्रिया अयोग्य ठरत असेल तर तेही या तक्त्यातून दिसून येते. तिसरा तक्ता आहे तो म्हणजे प्रक्रिया प्रवाह तक्ता. या तक्त्यामुळे उत्पादन विभागात कच्च्या मालाच्या किंवा अर्धवट उत्पादित वस्तूंचा प्रवाह कशा प्रकारे वाटतो ते दिसून येते. प्रमाणबद्ध आकृतीतून मालाचे स्थलांतरण दाखविले जाते. जेव्हा उत्पादन साखळी खूप लांबलचक असते आणि दोष निर्मूलनासाठी बऱ्याच आधीच्या प्रक्रियेवर लक्ष द्यावे लागते, तेव्हा अशा प्रकारचा तक्ता उपयुक्त ठरतो. वेगवेगळ्या उपउत्पादनांसाठी विविध रंगांचा वापर केला जातो. यानंतर कारखान्यातील प्रक्रियांची मांडणी, विशिष्ट यंत्रांची जागा आणि जागेचा वापर किती प्रभावी आहे हे या आकृत्यांवरून दिसून येते. सध्या आहे त्यापेक्षा अधिक तर्कशुद्ध आणि कमी खर्चिक प्रक्रिया प्रवाह कशा प्रकारे निर्माण करता येतील हेही यातून दिसून येते. यानंतर आता आपण पुढचा घटक बघणार आहोत. यंत्रकुल रचनेचे तंत्रांमध्ये पुढचं तंत्र आहे ते म्हणजे मशीन डेटा कार्ड. मित्रांनो, या कार्डमध्ये वेगवेगळी सामग्री कुठे आणि कशा प्रकारे ठेवावी यासंबंधी पूर्ण माहिती दिलेली असते. प्रत्येक यंत्रासाठी वेगवेगळे कार्ड तयार केले जाते. यंत्रांची क्षमता, यंत्राला लागणारी जागा, विजेची आवश्यकता, हाताळणीसाठी लागणारी यंत्रे आणि यंत्रांची मोजमापे वगैरे माहिती या कार्डवर असते. त्यानंतर पुढचं तंत्र आहे ते म्हणजे टेम्पलेट साचा. मित्रांनो, या कागदावर एखादा यंत्राचा किंवा साधनांचा आराखडा करून तो आकार कापून टेम्पलेट तयार केले जाते. यंत्रांची मोजमापे व आकार प्रमाणबद्ध रीतीने टेम्पलेटवर येतात. यंत्रशाळेचा आराखडा तयार करणारा यंत्रांची मांडणी कशा प्रकारे करावायची हे या टेम्पलेटवरून ठरवितो. विविध यंत्रे, साधने, मालवाहक यंत्रणा, भट्ट्या, तपासणी टेबल, टाक्या, साठवणीची साधने, डबे वगैरे गोष्टींच्या टेम्पलेट यंत्रशाळेच्या नकाशावर ठेवून हव्या त्या प्रक्रियेनुसार क्रमाने त्यांची मांडणी केली जाते. अशा प्रकारे तयार झालेल्या आकृतीवरून अभियंता किंवा इंजिनियर अंतिम आराखडा निश्चित करू शकतो. तर पुढचं तंत्र आहे ते म्हणजे प्रमाणबद्ध प्रतिमाने.
मित्रांनो, आराखडा तयार करण्यासाठी जी तंत्रे वापरली जातात त्यात द्विमती टेम्पलेटचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, परंतु ज्यांनी द्विमितीतून आकलन होत नाही त्यांच्यासाठी ही टेम्पलेट निरुपयोगी ठरतात. या तंत्रांची एक मोठी उणीव म्हणजे त्यातून यंत्रे किंवा सामग्रीची खोली, घनफळ, उंची व दोन्ही यंत्रांमधील पोकळीचा अंदाज येत नाही व कल्पनाशक्तीचा आधार घेऊन यंत्रांचे वस्तूंचे चित्र उभे करावे लागते. परंतु आता ओतीव धातूमध्ये यंत्रे व सामग्रीचे लहान प्रतिमान तयार करून ही अडचण दूर केली जाते. अशा मॉडेलमुळे आता संपूर्ण कारखान्यातील यंत्रे, मालवाहतूक यंत्रणा, कामगार यांच्या छोट्या प्रतिकृतीतून खरे चित्र डोळ्यांपुढे उभे राहते व बुद्धिबळाच्या सोंगट्यांप्रमाणे ही प्रतिमाने हलवून विविध पर्यायी रचना करता येते. आणि शेवटचं यंत्रकुल रचनेचं तंत्र आहे ते म्हणजे आराखड्याची आकृती. यामध्ये संपूर्ण शाळेतील भिंती, खांब, जिने, यंत्रे, सामग्री, संग्रहणाची जागा, कार्यालयाची जागा, मधले पॅसेज यासह संपूर्ण आराखड्याची मोठी आकृती तयार केली जाते व एकाच दृष्टीपथात संपूर्ण यंत्रशाळा नजरेसमोर उभी राहते. यंत्रशाळेच्या आराखड्यासाठी ही सगळी तंत्रे व साधने वापरली जातात. अशा पद्धतीने आज आपण यंत्रकुल रचनेची विविध तंत्रे आणि यंत्रकुल रचनेचे विविध फायदे बघितले. इथेच थांबूया. धन्यवाद.